नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, सायली आणि अर्जुन कल्पनाला म्हणत असतात की आई आम्हाला पाया पडू दे, आज मदर्स डे आहे म्हणून। तर आता कल्पना काही ऐकायला तयार नसते, कल्पना नाही म्हणते। कल्पना उठून आता रूममध्ये जायला निघते, तर ती पूर्णाईला म्हणते, पूर्णाई मी रूममध्ये जाते आहे, मला रूममध्ये काम आहे। तर लगेच आता सायली मागे होऊन लगेच म्हणते की आई तुमच्यामुळे मला आईचं प्रेम भेटलं आहे, नाही तर मला तर आईची माया प्रेम हे अजिबात भेटलं नाही। तर आता हे ऐकून कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं, कल्पनालाही खूप वाईट वाटत असतं। तेव्हा सायली लगेच म्हणते, आई तुम्हीच मला प्रेमाने जवळ घेतलं होतं, जेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा तुम्हीच मला जवळ घेतलं आणि मला स्वीकारलं। तर आता कल्पनाला खूप तिची क्यू येत असते। तर आता अर्जुन आणि सायली परत जवळ येतात आणि मग कल्पनाच्या पाया पडायला लागतात। पण आता कल्पना तयार होऊन जाते पाया पडण्यासाठी, म्हणजे ती मग आता दोघांनाही आशीर्वाद देते, दोघांच्याही डोक्यावर हात ठेवते। तर आता अर्जुनला आणि सायलीला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो, कारण आता कल्पनाने आशीर्वाद दिलेला असतो, पण तरीसुद्धा सायली म्हणते की आई तुम्ही रागावल्या तरी मला तुमच्या रागामध्ये ना प्रेम दिसतं, तुम्ही कितीही ओरडल्या कितीही काही केलं ना तरी एक आई मुलासाठी करते म्हणून का मुलाला लगेच राग येतो का? नाही ना, तुमचं प्रेम तुमचं मन खूप स्वच्छ आहे, प्रेमळ आहात तुम्ही कशाही वागल्या ना तरी मला चालेल, पण प्लीज मला तुम्ही असं नाकारू नका, असं ती म्हणत असते। तर कल्पनालाही खूप रडू येत असतं, ती डायरेक्ट पाया पडताना डायरेक्ट पडून आशीर्वाद देऊन रूममध्ये निघून जाते। तर आता प्रतापलाही खूप आनंद झालेला असतो, प्रताप म्हणतो थांबा मी आलोच 1 मिनिटात। तर तो तिला समजवण्यासाठी रूममध्ये जातो, तर ते सायलीला आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो। सायली अर्जुनकडे पाहून हसत असते। तर आता अश्विन म्हणतो, पूर्णाई चल मी तुला तुझ्या रूममध्ये सोडतो। तर आता पूर्णाईला घेऊन अश्विन रूममध्ये जातो। तर आता इकडे किचनमध्ये सायली खूप खुश असते आज। तर आता विमल म्हणते, सायली ताई तुम्ही आज खूपच खुश दिसताय। तेव्हा आता सायलीला कल्पनाने आशीर्वाद दिलेला असतो, त्याच्यामुळे ती खूप छान हसत असते। तेवढ्यात आता विमलचा फोन वाजतो। विमल म्हणते, अहो सायलीताई तुम्ही राहू द्या ना, मी आवरते ना सगळं, जा तुम्ही आराम करा। तर आता सायली म्हणते, अहो विमलताई तुम्ही आज आराम करा, मी कामं करते सगळे। तेव्हा आता विमलला मेसेज येतो, सायली म्हणते काय गं काय झालं? तेव्हा विमल म्हणते, माझी मोठी ताई आहे ना, तिला मेसेज लिहिता नाही येत ना, त्याच्यामुळे तिने मला फोन केला की मला मेसेज टाईप करून दे। तेव्हा आता सायलीच्या डोक्यात एक विचार येतो की विलासलाही लिहिता येत नव्हतं, तो फक्त व्हॉइस मेसेजच पाठवायचा, तर मग पोलिसांना विलासच्या फोनवरून कसा काय मेसेज गेला, म्हणजे तो विलासने पाठवलाच नसेल। तर आता सायली म्हणते, विमलताई मी जरा थांबा, तुम्ही इकडे लक्ष ठेवा। तर सायली आता रूमकडे जाते पडत तेवढं आता अर्जुन म्हणतो, मिस सायली तुम्ही एवढ्या लवकर का आलात? मी काही तुम्हाला एवढं लवकर नाही बोलवलं, म्हणजे एवढ्या घाबरत तुम्ही इथे आल्या, आरामात आल्या असतं तरी चाललं असतं। तेव्हा आता सायली म्हणते, अहो तो विषय नाही आहे, मी आरामातच येणार होती, पण मला तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे। तर ती सांगते, अहो तुम्हाला माहिती का विलासला आहे ना मेसेज टाईप करता येतच नव्हतं, कारण एक वेळेस आहे ना तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणतो, सायली मला मेसेज टाईप करून दे ना, मला येत नाही म्हणून मी व्हॉइस मेसेज पाठवतो सगळ्यांना। तेव्हा आता त्याला क्लिक होतं की मग तो मेसेज कोणी पाठवला विलासच्या फोनवरून? तेव्हा सायली म्हणते, हो मी तेच तर म्हणते की तो विलासने नव्हता तो पाठवलेला मेसेज, कोणी दुसऱ्याने टाईप करून तो मेसेज पोलिसांना पाठवला। तेव्हा आता अर्जुनला समजतं, अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुख तुझ्या क्लायंटचं आता काही खरं नाही, कारण तुझे क्लायंट्स आता चांगलेच अडचणीत येणार आहे, आणि बघ आता मी कसं त्या प्रियाला आणि साक्षीला सत्याच्या बाजूने सत्यामध्येच अडकवतो, असं आता अर्जुन सांगत असतो। पण आता अर्जुन सायलीला म्हणतो, पण मग विलासला मेसेज टाईप करता येत नव्हतं याची साक्ष कोण देणार? तू जर कधी दिली तर दामिनीला वाटेल की मीच तुला पुढे केलं म्हणून खोटं बोलण्यासाठी। मग आता सायली म्हणते, आहे ना देतील ना साक्ष,
आपली कुसुमताई आहे ना, तिला सगळंच माहिती आहे, उलट माझ्यापेक्षा जास्त माहिती त्या कुसुमताईला आहे. कुसुमताई साक्ष देईल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग कुसुमताईला तुम्ही फोन लावा आणि सांगा की कोर्टामध्ये तुम्ही उद्या हजर राहा म्हणून. तर आता इकडे सायली फोन लावते आणि कुसुमताईला सगळा झालेला प्रकार सांगते आणि उद्या कोर्टामध्ये हजर राहायला सांगते. तर दुसऱ्या दिवशी आता सायली लवकर उठलेली असते. ती छान आंघोळ करून तयारी करून बाहेर आलेली असते. छान देवपूजा वगैरे करते आणि मग देवी आईजवळ प्रार्थना करत असते की आज सत्याची जीत होऊ दे माता. आणि अर्जुन सरांनी सत्याचीच बाजू मांडलेली आहे, तर त्यांची जीत होऊ दे. साक्षीचा आणि प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे, असं ती आता म्हणत असते. सायली आता हात जोडून देवी आईकडे उभी राहते. तर आता ती खूप प्रेमाने सायली विश्वासाने देवी आईकडे हात जोडत असते. तर त्या ठिकाणी आता सायली आरती करते. तर सगळेजण त्या ठिकाणी जमा झालेले असतात. तर अर्जुन, प्रताप, कल्पना, अश्विन, प्रियासुद्धा तेथे हजर असते. सगळेजण आरतीसाठी आलेले असतात. तर आता त्या ठिकाणी प्रिया पुढे येते आणि देवी आईजवळ हात जोडते. तर त्या ठिकाणी अर्जुन लगेच तिला टोमणा मारतो. काय मिसेस सायली, काय म्हणतात तुम्ही? त्यामध्ये हात जोडून सुद्धा देवी आई काही सत्याचीच बाजू घेते, खोटं बोलणाऱ्यांची बाजू अजिबात घेत नाही, असे चांगलेच टोमणे मारत असतो अर्जुन. तेव्हा सायली आता त्याला शांत करत असते. तर कल्पना आणि अश्विन त्या अर्जुनकडे रागातच बघत असतो. ते काय म्हणतात मिसेस सायली तुम्ही? हाव भाव काय म्हणतात ते? आता सायली लगेच म्हणते मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं आता अर्जुन तिला टोमणा मारत असतो. तर तसं प्रियाला खूप राग आलेला असतो. तर लगेच सगळेजण त्याच्याकडे रागात बघतात. तेव्हा आता प्रिया म्हणते आज तर खूप गाडी खुशीत दिसते आहे, अर्जुनकडे चांगलाच पुरावा लागला आहे की काय? तेव्हा आता अश्विन म्हणतो दादा आता इथे तुझं कोर्ट कचेरी चालू नको करू, हे घर आहे, लगेच तुझं टोमणे मार नको, कोर्टातल्या गोष्टी चालू होऊन जातात. तर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मी नाही मारत, तुझी बायको आहे, ठीक आहे. तर प्रताप म्हणतो अर्जुन सायली तुमचा आता आज खूपच चांगला मूड आहे, चांगलाच मूड राहू द्या, तुला कोर्टामध्ये जायचं आहे ना, तुम्ही दोघं निघा आता. तर आता त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली दोघंही जायला निघतात. तेवढंच आता प्रिया नाटकं करत चक्कर येते अशी म्हणते आणि खाली पडायचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे सायलीसुद्धा तिला आवरायला जाते. तर आता अर्जुन म्हणतो मिस सायली नका जाऊ, आपल्याला माहिती आहे ना कसे प्रिया नाटकं करत असते, नाटकच आहे, नाटकाचाच एक प्रकार आहे हा. तेव्हा आता अश्विन आणि कल्पना तिला सोफ्यावर जाऊन बसवतात, तिला जवळ घेतात आणि सोफ्यावर जाऊन बसवतात. तर आता अर्जुन म्हणतो हे बघा आता अशी नाटकं चालू झाली आहे, आता कोर्टामध्ये हजर राहायचं आहे ना, खरी उत्तरं द्यायची आहे ना, म्हणून प्रियाची अशी नाटकं चालू झाले. तर हे सायलीलासुद्धा माहीत असतं. तर आता कल्पना धावत जाते आणि प्रियासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा प्रियाला म्हणते प्रिया पाणी घे, तू का घाबरते, हे टेन्शन नको घेऊ, काळजी नको करू, आरामात पाणी पी, काही घाबरू नकोस तू, असं म्हणून आता ते कल्पना प्रियाची खूप काळजी घेत असते. तर अश्विनसुद्धा. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.